स्वामी, तुमच्यासाठी गोडाचा पदार्थ केलाय। माई, स्वामींनी सेवा स्वीकारली, पण ते प्रसन्न झालेत असं नाही वाटत। स्वामी, चाफ्याच्या फुलांचं अत्तर तयार करायला घेतलं होतं, पूर्ण झालंय ते, बघा ना। स्वामी, गोपाळबुवांनी तुमच्या विचारांचा लघुसंग्रह तयार केलाय आणि हा सगळ्यांना द्यावा अशी त्यांची इच्छा आहे। आम्ही अजून एका गोष्टीमुळे प्रसन्न झालोय। स्वामी, कोणत्या गोष्टीमुळे प्रसन्न आहात तुम्ही? योग्य वेळ आले की कळेल। शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो। रंग रंग रंग, स्वामी रंग, खूप रंग, इंद्रधनुष्य रंग, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। अरे आम्ही कुठल्याही गोड कौतुकापेक्षा नामस्मरणाने अधिक प्रसन्न होतो। तो सुखात दुःखात रडताना हसताना नामस्मरण करतो, त्याच्या त्या निर्मळ निरपेक्ष निस्वार्थ भावाने आम्ही प्रसन्न होतो। हा भाव या अनुभूतीमध्ये, आणि हाच भाव आमच्या गोपाळात सुद्धा आहे। आम्ही जगाच्या कल्याणाकरता आलोय आणि आमचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा गोपाळ करतोय। अरे तुम्ही फक्त नेहमी श्रद्धेपोटी भक्तीपोटी आमच्यावर फुलं उधळतात, पण आम्हालाही आमच्या भक्तांवर फुलं उधळता यावी अशी संधी आम्हाला आमच्या प्रत्येक भक्तानं द्यावी। स्वामी, शिव शंकर शंभो। चित्र उमटलं, चित्र उमटलं, चित्र चित्र। स्वामी, या ताईंच्या हातातल्या तस्वीरीचं गूढ काय आहे? सरस्वती, सरस्वती, कुठे गेली असेल ही?
सासूबाई तुम्ही सांगितलेलं सगळं साहित्य काढून ठेवलंय हो. छान. बरं आम्ही म्हणत होतो मालकीनबाई, सरस्वती कुठे दिसत नाहीये. तुम्ही तिला कामानिमित्त बाहेर पाठवलंय का? बाई सुनबाई ऐकलत का? सरस्वतीला म्हणे आम्ही कामासाठी बाहेर पाठवलं. तुमच्या मालकांनी काय सांगितलं ठाऊक नाही का? सरस्वतीला कुठलंही काम सांगायचं नाही, तिचा छळ करायचा नाही. मग आमची काय बिशात? अहो सासूबाई, पळून तर गेली नसेल ना या भीमाला कंटाळून? तसही याच्यासारख्या नाकर्त्या पुरुषासोबत कोणती बाई टिकणार आहे? अहो छोट्या मालकीनबाई, माझी सरस्वती अशी नाहीये हो. माझी का? पाहिलत का सासूबाई, माझी सरस्वती. लग्नाला अजून 4 दिवस नाही झाले आणि लगेच माझी. अरे तू नाकारतायस ना, हे मान्य कर. तुम्हाला माहिती असेल तर सांगा, तुम्ही तिला बाहेर पाठवले का कुठं? अहो सासूबाई, जीव द्यायला तर गेली नसेल नाही सरस्वती? ती कसली जीव देते? अहो एवढा मोठा वाडा, त्यात आरामात फुकट राहायचं, पोटभर गिळायचं. हा आराम सोडून ती जीव नाही देणार हो. येईल, तू तुझी कामं कर जा. बसा बसा बसा. आई साहेब, गिरिजा, उद्या आमची सरदार पदासाठीची तलवारबाजीची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा आम्हीच जिंकणार. अगदी खरंय हो, आपणच जिंकणार. खरंय सुनबाई तुमचं. अहो कारभारीन बाई, आता फक्त औपचारिकता बाकी आहे आणि आपल्या चिरंजीवांसमोर एकही स्पर्धक टिकेल असा स्पर्धक नाहीये. ए, तू काय बघतोयस? स्वप्न? सरदार बनण्याची स्वप्न बघतोयस? तू नोकर आहेस, स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस. स्वामी, स्वामी. आम्हाला सांगा, या चित्राचं स्वरूप तुम्ही बदलून दाखवू शकता? स्वामी, या कागदावर तर काहीच दिसत नाही. स्वामी, कुणाचं स्वरूप बदलणं किंवा आयुष्य बदलणं हे फक्त तुमच्या हातात आहे. शिवशंकर शंभू. स्वामी, चित्रातली बाई नीट नाही दिसत. नाही दिसत. पण काहींचा गैरसमज होतोय. ते स्वतःला विधाता समजू लागले.
त्यांचा हा गैरसमज दूर करावाच लागेल. शिव शंकर शंभो. ही अशीच तलवार यांच्या संदूक मध्ये पण आहे. काही रहस्य दडलंय का यामागे? या चित्रामधील व्यक्ती कोण असते? इथे तर गंगाधर सावकारांच्या कुटुंबाशिवाय दुसरं कोणीच राहत नाही. मग हे दाम्पत्य कोण आहे? हे यांच्याच कुटुंबातील कोणी असतील का? याचा शोध घ्यावाच लागेल. कुठं गेली असेल सरस्वती? तिकडे पण नाहीये. या लोकांनी काही बरं वाईट तर केलं नसेल ना? स्वामी, तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. चाफ्यांच्या फुलांचा सुगंध